एक महाभारतातलं उदाहरण आहे. सूरदास गंगेमध्ये स्नान करत होते. आपलं कर्म शिकवतं, करण ते ह्याची करा, आपलं कर्म शिकवतं. सूरदास गंगेमध्ये स्नान करत होते. द्रौपदी माता गंगेला पाणी नेण्याकरता आलत्या. सूरदासाची स्नान करीत असताना लंगोट गंगेमध्ये वाहून जात होता. ते द्रौपदीने पाहिलं. सूरदासाला वाटलं आपण आंधळे आहेत, आपला लंगोट खाया पिया गंगेमध्ये वाहत आहे, आपण देहांत प्रायश्चित केलं पाहिजे. आपण वरती जर असं जर निघालं नग्न अवस्थेमध्ये आपल्याला लोक नाव बोटून ठेवतील. द्रौपदी माता गंगेवर आल्या. सूरदासाने विचार केला, नाक बंद केलं, गंगेला देह समर्पण करायचा. तेवढ्यात आवाज आला, स्वामी सूरदास महाराज काय हवं? सूरदास सांगतात, ए बाळा, ए पोरी, तू जा इथून, तू निघून जा, माझ्यावर खूप भयंकर संकट आलेलं आहे. द्रौपदी माता सांगतात, तुम्ही पोरी म्हणता, बाळा म्हणता, स्वतःची लेक म्हणता, लेकीनं तुमच्या अंगावरलं संकट नाही घालवायचं तर कोण घालवायचं? कोण घालवायचं? सूरदास सांगतात, हे पोरी, माझं गंगेमध्ये लंगोट वाहत जात आहे, म्हणून मी देहांत प्रायश्चित करतो. द्रौपदीनं मागचा पुढचा विचार नाही केला. गंगेमध्ये झेप मारली, उडी टाकली, लंगोट घेतला, सूरदासाच्या कमरेला बांधला, सूरदासाला बाहेर काढलं. सूरदासाचे वाक्य बघा, हे पोरी, तू माझ्यावरलं संकट ह्या कापडानं गावलंस. तुझ्यावर संकट आलं ना तर साक्षात देव कापडं होतील, तुझे वस्त्रदेव होतील. भर सभेमध्ये असाच द्रौपदी मातेवर प्रसंग आला. भर सभेमध्ये दुःशासन द्रौपदी मातेला वडत आणत होता. आपल्याला महागालचा व्यत्यास नाही पाहायचा, पण कर्म सांगतो. कर्म, चांगले कर्म केले तर तुम्हाला साक्षात भगवान परमात्मा धावून येईल. पण वाईट कर्म केले तर देव सुद्धाही वाचवायचा नाही. भगवान परमात्मा द्रौपदी मातेला दुःशासन वडत नेत आहे भर सभेमध्ये. पाची पांडव सभेमध्ये होते. द्रौपदी मातेने विचार केला, माझे इथं 5 पती आहेत, माझ्या मदतीला एक पती धावेल? नाही नाही, पती सुद्धा कामाला आला नाही. धावा दुःशासन सभेत उभा करतो. द्रौपदी मातेच्या अंगावर वाईट परिस्थिती येते. तेव्हा भगवान परमात्म्याला द्रौपदी माता हाक देते. महाराज काय म्हणतात, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. जेव्हा द्रौपदी मातेने, हे भगवंता, हे करुणा करा, हे मायबापा, माझ्यावर विघ्न आलंय, तू धावून ये रे. देव हाक दिली की द्रौपदी मातेसाठी धावून आला. द्रौपदी मातेला संकटातून वाचवलं.
म्हणून आपण बी चांगले कर्म करा. द्रुपदी मातेनं एका आंधळ्याची लंगोटी लावून दिली. ते चांगले कर्म केले. आपण सुद्धा चांगले कर्म करा. आपल्याला निश्चितच भगवान परमात्मा भेटेल. ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात.